नमस्कार, मी स्वप्नील डमढरे. 66व्या आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भामध्ये आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. त्या सभेच्यासाठी आपण इथं पत्रकार परिषद घेत आहोत. त्याच्यामधले जे मुख्य मुद्दे आहेत आमचे, त्याच्यामध्ये आम्ही आभार मानलेले आहेत यावेळेस की सभेच्या तोंडावरती GSTचा जो काही फरक झाला त्यामुळे शेतकऱ्यांना, ग्राहकांना, सर्वांना त्याचा लाभ होईल. सोबतच आम्ही जे चांगली कामं केलेली त्याच्यापूर्वी, त्याच्यामुळे आमचा जो आलेख आहे तो चांगल्या कामांचा किंवा प्रगतीचा तो असाच पुढे चालू राहणार आहे आणि असाच चालू राहिलेला आहे. सर, यावर्षी काय नवीन प्रोडक्ट काय तुम्ही लॉन्च करताय? आम्ही नवीन प्रोडक्टमध्ये काजू कतलीमध्ये 2 फ्लेवर आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये पान काजू कतली आणि गुलकंद काजू कतली. सोबतच आम्ही शुगर फ्री काजू कतली आणलेले आहे. हे 3 जे नवीन एक्सक्यूज आहेत आम्ही ते मार्केटमध्ये आणलेले आहेत. मागच्या अहवालात आणि म्हणजे आता चालू अहवालात काय नफा होता? नाही, आमचा मागच्या वर्षीच्या अहवालाच्या तुलनेत हा अहवाल तसा चांगलाच आहे. आम्ही प्रगतीमध्येच आहोत, फायद्यातच आहोत. आता आम्ही आतमध्ये डीपमध्ये काम करतोय, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्नांमध्ये आम्ही आणखीन आत जातोय. ग्राहकांना ज्या गोष्टी क्वालिटीच्या बाबतीमध्ये आणखीन काम करतोय. त्यामुळं आता हे युग असं आहे की एवढी स्पर्धा वाढलेली आहे की तुम्हाला क्वालिटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील की ज्या ग्राहकांसाठी फरक पाडतात, त्या सर्वांवरती आमचं लक्ष असल्यामुळं आता आम्ही ब्रँड म्हणून आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. सर, नमस्कार, मी मनोज लिमय, मॅनेजिंग डायरेक्टर, पुणे जिल्हा दूध संघ. तर आता 22 तारखेपासून केंद्र शासनाने GSTच्या दरामध्ये कपात केलेली आहे. तर डेअरीमध्येही आमच्या काही प्रोडक्ट्सवर जे GST जास्त होतं ते कमी झालेलं आहे. पनीरमध्ये 5% आमचं GST होतं, ते 0 झालेलं आहे. त्याच्यामुळे ग्राहकाला 20 रुपये प्रति किलो स्वस्त पनीर उपलब्ध होणार आहे. तसेच तुपामध्ये 40 रुपये प्रति किलोचा फायदा ग्राहकाला होणार आहे. पहिले 12% GST होतं, आता 5% वर ते आलेलं आहे. आईस्क्रीमचं 18% होतं, 18% होतं, त्याचं 5% झालेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये 15 ते 20 रुपये कमी होणार आहे प्रति लिटर. आणि बटर, जे टेबल बटर असतं आपलं, त्याच्यामध्ये सुद्धा 30 रुपये प्रति किलो कमी होणार आहे. तर या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये हे डेली यूज मधले प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याची मागणी ह्याच्यामुळे वाढणार आहे. तर या मागणी वाढल्यामुळे मला वाटतं मार्केटमध्ये जे डेअरी प्रोडक्ट्सची मागणी आहे ते वाढमध्ये मदत होईल.